शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. लहानपणीची मस्ती, बालपणात केलेले राडे आणि मोठं झाल्यावर मग लांब असताना वाटणारी ती आत्मीयता. नक्कीच असाच काहीतरी प्रवास तुमच्या समोर येतो जेव्हा येतं तुमच्यासमोर रक्षाबंधन. रक्षाबंधन आम्ही आता आमच्या परिवारात साजरे करतोय. गेल्या 20 वर्षापासून जे आपलं नातं आहे ते नातं विश्वासाचं, मनोरंजनाचं आणखी छान करतोय. तर रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होत आहे RRC ऑफिसच्या हेड ऑफिसमध्ये आणि RRC नेटवर्कच्या हेड ऑफिसमध्ये. आणि अर्थातच तुम्ही बघताय वातावरण फार इमोशनल झालंय. भाऊ बहीण म्हणा किंवा आमची इथली काम करणारी सगळी मंडळी जी आहेत त्या मंडळींचं आता बघूयात. छानपैकी थाली आहे आणि आमचे समीर सर आहेत. जयजेत, नमस्कार. हॅलो, सगळ्यांना शुभेच्छा. काय द्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एवढीच शुभेच्छा देते की सध्याची जी परिस्थिती आहे की महिला जेवढ्या सक्षम झालेल्या आहे, बघतात की अकोल्यामध्ये महिला राज आहे, तेव्हा महिलांना आम्हाला तुमच्या रक्षणाची नाही पण हो तुमच्या सन्मानाची आणि आमच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची गरज नक्कीच आहे. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा. आप क्या कहेंगे सर? ये जो रक्षाबंधन जो हुआ है इससे मैं बड़ा खुश हूँ. और मुझे जया जो मेरी बहन है उन्होंने बहुत ही अच्छा मुझे रक्षाबंधन का जो मुझे रक्षा जो किया है इन्होंने. और मैं ये आज से मैं ये करता हूँ कि आज से इनकी जो पूरी रक्षा है वो मैं करने वाला हूँ. इस तरह ये मुझे उन्होंने एक गिफ्ट दिया है जिसके लिए मैं बहुत ज़्यादा इनका आभार मानता हूँ. परिवार RRC का जो परिवार है हमारा, घर में बैठे बहुत सारे प्रेक्षक हमें देख रहे हैं, वो भी हमसे जुड़े हैं. क्या कहेंगे यहाँ पे जुड़ने के बाद? कैसा आपका? जैसे मैं ये ऐसा मानता हूँ कि मैं यहाँ पे जब ज्वाइन हुआ तो ये मेरा पहला रक्षाबंधन था. और रक्षाबंधन के साथ साथ आज बड़ा शुभ दिन है मेरे लिए भी कि आज मेरा बर्थडे है, जिसको लेकर मुझे आज दोनों भी बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि भाई इस RRC नेटवर्क में इस तरह का भी एक प्रोग्राम होता है, ये मुझे देखने को मिला और मैं इससे बहुत ज़्यादा खुश हूँ. एखादी बालपणीची आठवण जी असेल रक्षाबंधनची, कधी यापूर्वीची धमाल मस्ती केलेली अशी शेअर करायला हवं. खरं सांगायचं तर भाऊ नाही आणि मानलेले भाऊ वगैरे असं कधी मनात आलं नाही की रक्षाबंधन करावी. पण खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आजचं रक्षाबंधन माझ्यासाठी स्पेशल आहे. जुन्या आठवणीत नाही पण आजचं नक्की स्पेशल असतं आहे. त्याचं खास कारण म्हणजे की जया भारती जर समीर खानला राखी बांधते आहे आणि आमचं एक सुंदरसं नातं यामधून तयार होतं आहे. ज्या पद्धतीने नदी, सूर्य, चंद्र कधीही भेदभाव करत नाहीत. मला असं वाटतं का कामाच्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा व्यक्तीचं कार्य हेच फक्त बघितलं जावं, ना की त्याचं आडनाव बघितलं जावं. हे रक्षाबंधन माझ्यासाठी नक्कीच स्पेशल आहे. आणि ही जी आहे अर्थात बघा ही युनिटी एकात्मता दिसून येते फक्त आमच्या RRC नेटवर्कच्या ऑफिसमध्ये. आणखीही बघणार आहोत, गप्पा करणार आहोत. इथली सगळे एम्प्लॉई आहेत किंवा छोट्या छोट्या ताई आहेत इथल्या. बरं डिपार्टमेंटमध्ये जाणार आहोत. आमचं सिटी न्यूज सुपरफास्ट डिपार्टमेंट आहे, ब्रॉडबँडचं डिपार्टमेंट आहे. आता ही थाली घेऊन पुढे कुठली ताई आपल्या समोर येते आपण ते बघणार आहोत. तर बघत राहा RRC नेटवर्क. नेट गेले, नेट गेले, नेट गेले, बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को. रक्षाबंधन जेव्हा सुरू असतं तसं डिस्टर्ब करायला नको. आता तुम्ही बघताय परत आमचे मॅनेजर साहेब या ठिकाणी आहेत आणि RRC परिवार तर सगळ्यांना सांभाळून घेणारे तसे आहेत. कुठलाही काही इश्यू असला, एखादी गोष्ट असली किंवा कुठल्याही डिसिजनमध्ये आपण म्हणतो ना की यांच्यापर्यंत पोहोचणं प्रत्येकाला लागतं. तर तुमच्या ऑफिसमध्ये, घरामध्ये सगळी मंडळी सांभाळतात तेव्हा आपली ताई कधीतरी मॅनेजरचा रोल अदा करते. आता यांचंही इथे रक्षाबंधन सुरू आहे. फार सुंदर असा इथला आता व्ह्यू आपण बघतोय आणि गप्पाही करणार आहोत. तर आपल्यासोबत सौरभ सर आहे. सर नमस्ते. नमस्ते. क्या कहेंगे? रक्षाबंधन की शुभेच्छा है सबको मेरी तरफ से रक्षाबंधन की शुभेच्छा. खाली आप मुंह मिठा हो गया है पण तेवढीच गोड आणि सुंदर दिसणारी एक ताई आपल्यासोबत आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या पहिल्यांदा सगळ्यांना. नमस्कार, मी हर्षदा. काय अनुभव आहे? छान छान दिसतेस तू, तयार झालीस. ऑफिसमध्ये असं कधी केलं यापूर्वी? नाही, ॲक्च्युली ऑफिसमधली माझी पहिली रक्षाबंधन आहे
आणि रक्षाबंधनचा सण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि ऑफिसमध्ये साजरा करायचा म्हटल्यावर मग तयारी तर आलीच. एवढं म्हणजे हे जे माहौल है इतने जो वातावरण बनवले उसके पीछे आप मुझे बताइए कि क्या आप इतने सारे ऑफिस में काम किया होगा, इतना एक्सपीरियंस आपका होगा, यहाँ आरआरसी में कैसे फील हो रहा है? बहुत ही अच्छा फील हो रहा है. ये फंक्शन का यही मोटिव है कि सब के बीच में सब अच्छी भावना बनी रहे, सब अच्छे से ऑफिस काम करता रहे. तो हम हर एक फंक्शन उसी उत्साह उसी हिसाब से करने के लिए प्रयास करते हैं. आपका कोई ऐसा एक्सपीरियंस बता सकते हैं रियल सिस्टर हो पर जब दीदी की शादी हो जाती है तो फिर सच में मतलब वही वाली दीदी जो चली जाती है, मजा आता है, खुशी आती है कि उसके रूम अपने को मिलने वाली है? नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं रहता है. वो सिर्फ बोलने में अच्छा लगता है, बट एक स्पेस खाली हो जाती है कि भाई नहीं यार कहीं कुछ मिसिंग है यार, कि नहीं मिस हो गया है कहीं कुछ ऐसा. रक्षाबंधन अलग हो जाता है. एक्चुअली मुझे मेरी 2 बहनें और बड़े पापा की 2 बहनें, वी लिव इन जॉइंट फैमिली. हाँ, तो 4 बहनें, तो वो टाइम अलग ही था कि राखी के पहले झगड़े ये वो, तो अब थोड़ा वो मिस होता है. लेकिन अभी हे दीदी देख रही आहे, अब शादी करने के बाद ऑब्विसली तुमची पण बहीण जेव्हा सासरी गेली असेल तर आता जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काही मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल? एकच मेसेज देऊ शकतो आपण की खुश राहा, सदैव हॅपी राहा. बघतायत आता. हा, सदैव खुश राहा, सदैव हॅपी राहा. ताई मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय, असं म्हणणार आहेत का सौरभ सर? असं बोलेंगे म्हणजे ऍक्च्युली बहीण भावाचे रे. तुझा काय अनुभव आहे, काय सांगशील? दरवेळेस रक्षाबंधन यावेळेस किती वेगळं आहे तुझ्यासाठी? दरवर्षी रक्षाबंधन आपण घरी साजरा करतो किंवा आपले भाऊ असतील, बहिणी असतील, घरातली मंडळी जी असतात किंवा कुटुंबातली मंडळी जी असतात त्यांच्यासोबत आपण रक्षाबंधन साजरी करत असतो. तसं पर्टिक्युलर मी माझ्या घरी फार मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन साजरं करत असते आणि जवळपास सर्वच जाती धर्मांची 20 ते 25 मानलेले भाऊ माझे आहेत आणि ते दरवर्षी न चुकता, म्हणजे गेल्या 10 वर्षापासून माझी एकदाही राखी चुकलेली नाही. म्हणजे आमच्या घरी ताफ्यात सेलिब्रेशन होतं आणि फार मोठं सेलिब्रेशन आमच्यासाठी आमच्या घरी होत असतं. आणि ऑफिसमधलं रक्षाबंधन हे पहिल्यांदाच होतं आणि ऑफिसमध्ये तसंही वातावरण खेळीमेळीचं आहेच, पण रक्षाबंधनच्या माध्यमातून हे वातावरण आणखी चांगलं होईल असं मला वाटतं. मुळात तुझा एखादा अनुभव असेल, आता कोविड काळ येऊन गेला है ना, तेव्हा आपण रक्षाबंधन हवं तसं साजरं करू शकलो नाही, तर आता यावेळेस जास्त उत्साह आहे? हो, नक्कीच जास्त उत्साह आहे आणि तो उत्साह तुम्हाला दिसतच असेल. तर तुम्ही बघताय ह्या सगळ्या ज्या आहे सेलिब्रेशनचा मूड आहे तुमचाही असेल. रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पण आता तुम्ही दोघे पुन्हा एकदा आवाहन करा, प्रेक्षकांना सांगा की परिवार आमचा जो आहे आरआरसीचा तो कशा प्रकारे सेलिब्रेट करतो. शुभेच्छा देऊ सर्वांना रक्षाबंधनची ढेर शुभेच्छा. सर्व लोक बरोबर रक्षाबंधन सेलिब्रेट करा. सर्व बहिणींना, भावांना आणि त्यांच्या बहिणींना हॅपी रक्षाबंधन टू ऑल. नातं बहीण भावाचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं, आणि या नात्याला घट्ट जपून ठेवतो राखीचा हा रेशमी धागा. आरआरसीच्या सर्व दर्शकांना मी हर्षदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देते. या बात आहे. आता मला बोलायची गरज पडलीच नाही, अर्थात इथे ब्रेकची वेळ आली आहे. पण तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा मनोरंजनाचा डोस सुरू राहणार आहे. वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका. लगेच जाऊन परत येतो. बघत राहा सिटी कट्टा. नेट गेले, नेट गेले, नेट गेले. बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे आरआरसी नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव आरआरसी ब्रॉडबँड. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन, तेरे बदले में जमाने की कोई चीज न लूं. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन, तेरे बदले में तर ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. अर्थातच तुम्हाला कल्पना असेल प्रत्येक ऑफिसमध्ये एक जोडी असते ज्याच्याशिवाय ते पत्ता हलत नाही ऑफिसचा. आपण म्हणतो ती टॉम अँड जेरीवाली म्हणू शकतो, किंवा मग यांची कमीत कमी बोललं कमी आणि आवाजच एकमेकाला देणं सुरू असतं. अशी जोडी आपल्यासोबत मॅनेजर आहेत आपले, अर्थातच सौरभ सर आणि आपल्यासोबत आहेत. नमस्कार. हॅलो, मला सांगा रक्षाबंधनच्या शुभेच्छा कशा द्याल? तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जेव्हा सॅलरी मागायला जातो तेव्हा कसा आवाज वाढते? अभी नहीं है, फिर दूंगी. बरं, आता घरी तुला भाऊ वगैरे आहे?
नाही, मला भाऊ नाही आहे, पण समाजात माझे भरपूर भाऊ मी मानून ठेवलेले आहे. तसे मला ऑफिसमध्ये RRC नेटवर्कमध्ये सगळ्याच प्रकारे हे सगळे जण आहे ते भाऊच आहे. आणि सौरभ सर हे माझे सगळ्यात मोठे भाऊ आहे. असं चालून म्हणून चला, मला रागवतात ते माझ्या चांगल्यासाठीच रागवतात आणि काही गोष्टी मला चांगल्यासाठी समजून पण सांगतात आणि गायडन्स ते पण चांगले देतात. आणि RRC नेटवर्कमध्ये माझे सगळेच भाऊ बंद आहे. हे पाठ करायसाठी किती वेळ लागला होता? नाही, काहीच नाही. मला वाटलं पाठात तर केलं काय. बरं, किती वर्ष झाली इथे नेटवर्कशी जुळली? रक्षाबंधन आपलं दरवेळेस साजरं होते, कसा अनुभव आहे इथं एक गृहिणी म्हणून किंवा एक मुलगी म्हणून किंवा कोणाची आपण घरातलं म्हणतो ज्या महिला असतात, तर इथलं वातावरण जे आहे तुम्ही काय सांगाल की प्रेक्षक आपल्याला बघतात, कसा आपला परिवार आहे? सिटी न्यूजचा परिवार एक आपलं आपुलकीचा परिवार आहे. ज्या प्रकारे आपण सेलिब्रेशन करतो, मग ती कावड असो किंवा श्रावण, आता आपण राजोत्सव करतो, तर हे कसं वाटतं आज सेलिब्रेट केलं? छान वाटतं? छान वाटत आहे, एकदम बेस्ट. सरांनी किती वळली टाकली? काहीच नाही. काहीच नाही. सौरभ सर, ये क्या हो रहा है? आता अभी ये मेरी आपके राज्य में परिवार- 11 रुपए बराबर है, 11 रुपए अपन देंगे, 11 रुपए अपन देंगे. नहीं, सबसे बड़ी बहन मानते मुझे यहाँ पर सब. बड़ी मुझे बोल रहे हो, बड़ी? मोटी बहन बोलते हैं मुझे. नहीं, ये मोटी अलग होंगी, पर ऑफिस की मैं सबसे बड़ी बहन हूँ, तो बड़े बहन के रिवाज से मुझे 501 चाहिए. 10 रुपयाची नोट काढलेली यांनी झूम करा त्याच्यावर जरा. 10 रुपयाची नोट नहीं 501. जाऊ दे, 21 नहीं, 1 रुपया पण कमी है. नहीं, ऐसे नहीं. कमी खर्चात झाला. बरं, ही नोकझोक कशी सुरू राहणार आहे? अर्थात यांनी फार असं म्हणतात ना, ऑफिसमध्ये दरवेळेस आम्ही जेव्हा गप्पा करतो किंवा कुठलं फंक्शन असतं तर असं प्रेम, आता यांची नोकझोक बघून तुम्हालाही तुमच्या ताईची किंवा दादाची आठवण आली असेल, त्यांना विश करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली नंबर दिसतो आमचा 90 280 100 व्हॉट्सअपवरती तुम्ही सांगू शकता. कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हे जे नातं आहे असंच टिकून राहणार आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा द्या दोघे मिळून. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ नाहीये म्हणतेस तू, पण आता ज्यांच्यासोबत जे बाकीचे बघतायत ना, सगळ्या समाजातले भाऊ, त्यांना जर काही सांगायचं असेल तर काय सांगायचं? सगळ्यांनी दुसऱ्याच्या मुलीला आपल्या बहिणीसारखंच पाहावं. कुणाच्या बाबत वाईट वृत्तीचे विचार ठेवून तिच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट नाही करावं आणि आपली बहीण म्हणूनच समोरच्या मुलीला व्यवस्थित वागवावं. हे मला सगळ्यांना समाजाला एक मेसेज द्यायचा आहे की कुठल्या मुलीवरती तुम्ही जो पॉइंट उचलता, तिचा घाण विचार करता, हे तुमची वृत्ती घाण आहे. आपल्या पण कडे बहीण आहे आणि दुसऱ्याची पण मुलगी ही आपली बहीणच आहे. कोणाची बहीण आहे, कोणाची वाईफ आहे, कोणाचं काय आहे. कधी पण कोणाबाबत बोलताना 4 वेळा विचार करून बोलावं. मला वाटते प्रत्येक ताईच्या मनातलं आता आमच्या ह्या ताई बोललेल्या आहेत, अर्थातच हे समजून घ्यायला पाहिजे. आणखी गप्पा करणार आहोत, जाणार आहोत पुन्हा एकदा. बघूयात आमचं ऑफिस जे आहे आता रिन्युएट झालंय, त्या ऑफिसचा एक टूर मी तुम्हाला करून देणार आहे. जरा वळून घ्या एकदा. इन रंग बिरंगे धागों में जीवन के मीठे रागों में रिश्तों का ये पावन बंधन बंधे कलाई पे जिस दिन बोले तर सगळ्यांचे मामा आमच्या RRC आणि सिटी न्यूज सुपरफास्टच्या जाहिरात विभाग प्रमुख आपल्यासोबत आहेत. हा चेहरा तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावर प्रत्येकाने बघितला असेल, परिचयाची तशी गरज नाही. नमस्कार, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? हा बहीण भावांच्या नात्यांचा सण उत्सव, याला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही आता नेहमी मार्केटमध्ये असता, अशा प्रकारे अनेक ऑफिसेस तुम्ही बघितले असतील किंवा अनेक संस्थांशी जुळल्या आहेत, अनेक गाईड पार्टनरशी जुळल्या आहेत, सगळ्या आत्ता बघतायत. पण हा जो इथलं वातावरण आहे RRC मधलं, हा जो इनिशिएटिव्ह आपण घेतलाय की आता सुरू करावं, ही सुपीक कल्पना कशी सुचली, कशी की आपल्या ऑफिसमध्ये असं व्हायला पाहिजे? याबद्दल तर मी एकच बोलेल की सर्वांनी या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन आपण प्रेमाने हा उत्सव साजरा करूया, एवढंच बोलेल. जेवढे सगळे आपल्याला आपले जे जाहिरातचे आपले जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांना शुभेच्छा काय, तर त्यांना काय सांगाल? या रक्षाबंधनला ऍड द्यायला पाहिजे सिटी सुपरफास्टमध्ये. आपलं प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या, एवढंच बोलेल मी. सदैव आम्हाला जाहिरातीचा ओघ सुरू ठेवा. बरं मामा, आता एक शेवटचा प्रश्न. राजेश निखाडे असा आपला परिचय आहे, पण सगळे मामा का म्हणतात? मामा की पीके का राज काय आहे? मामा या शब्दात भरपूर काही आहे, त्याचं उदाहरण देण्याची गरज नाही आहे. आज जर रक्षाबंधन दिनी मला राखी बांधली, त्याच्यात सर्व झालं. फार कमी शब्द बोलतात, तेवढीच मोठी ऍड घेऊन जातात, असे आमचे मामा आहेत.
बरोबर आहे का? सगळे पैसे तुमच्यावर येतात ना शेवटी. हो सगळे पैसे ते आणतात आणि माझ्याकडे जमा करतात. आणि आज मामाने खूप मोठं मन करून मला पैसे दिले आहे. आणि हे मामा यासाठी मामा आणि भाज्यांचं जे असतं नातं असतं हे अनोखं असतं. आणि तसंच नातं आमच्या दोघांचं आहे. हे माझे सख्खे मामा नसून हे माझे मामासारखेच आहे. ॲक्च्युली आज मी त्यांना भाऊ म्हणून राखी पण बांधली. आणि असेच माझे सदैव रक्षण करणार आहे ते आणि माझ्या पाठीशी उभे राहणार आहे आणि आशीर्वाद देणार आहे. आणि माझा पण त्यांना आशीर्वाद की सिटी न्यूज सुपरफास्ट ते पुढे घेऊन जाणार. बघितलं, लहान तोंडी मोठा घास. पण आता आपण जाऊयात पुढे. नेहमी तुम्ही बघताय की जे फोटोज आहेत ते आपला अकोला आणि पश्चिम विदर्भातलं आमचं क्रमांक 1चं जे आहे आमचं मीडिया नेटवर्क, आणि यामध्ये सगळंच आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. एक वॉल पेंटिंग ज्याला म्हणूयात, हे सगळं नवीन रिन्युएट झालंय. या बाजूला काही आपण बघतायत, हे आमचे सध्या जो आमचा इव्हेंट सुरू आहे राजेश्वरोत्सव त्याचा आहे. काही कॅबिन्स वगैरे त्या बाजूला आहेत. आणि आत्ता अर्थातच बघताय तुम्ही, तर हा सगळं ऑफिसचा एक नवीन लुक आहे. डिपार्टमेंट्स इथे भरपूर आहेत. सिटी न्यूज सुपरफास्टचं ब्रॉडबँड डिपार्टमेंट आहे, सिटी न्यूज सुपरफास्टचं पेपरचं डिपार्टमेंट आहे. आणि इकडे बघितलं, हे जे काउंटर सांगतोय आम्ही, अर्थातच आल्या आल्या तुम्हाला दिसतं उत्सव संकुलमध्ये आपण आहोत. आणि इकडे सध्या जेवणाची तयारी चालू आहे. आदरणीय सचिन सर नमस्कार. नमस्कार. काय सांगा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आता गेली अनेक वर्ष तुम्ही त्यात कसं वाटतं हा उत्सव सुरू करताना? खूप वर्षांनी पहिल्यांदा असं सेलिब्रेट होत आहे. चांगला वाटत आहे. खूप का? बिलकुल. ही सगळी मंडळी एवढ्या वर्षापासून तुम्ही इथं आहात. किती लोक बदलले, किती असं म्हणतात ना, ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथं आपलं एक नातं घेऊन जातं. RRC सोबत तुझं नातं इथल्या अनेक ज्या महिला आपल्या साथीदार आहेत किंवा तिथले काम करतात. इथल्या सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व लहान आहेत, लहान बहिणीसारख्या आहेत. आणि त्यांच्यासोबत चांगला हसी मजा वगैरे चांगली राहते, खेळणं. पण आता रक्षाबंधन आपण सेलिब्रेट करतोय अनेक ठिकाणी, अनेक ऑफिसमध्ये आपण असतो. तर यावेळेस काय वेगळं? बाकी ऑफिसमधलं मला नाही वाटत कुठल्या तरी ऑफिसमध्ये असं रक्षाबंधन सेलिब्रेट होत असेल म्हणून. मला तर माझं ऑफिस पहिल्यांदा वाटत आहे की माझ्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट होत आहे म्हणून रक्षाबंधन. तर बघितलं तुम्ही, हे वेगळं पण आहे. सेवा आमची करमणुकीची डिपार्टमेंट्स आहेत. या बाजूला तुम्ही बघताय पाठीमागचं जे सिटी न्यूज सुपरफास्ट डिपार्टमेंट, या बाजूलाही आहे ब्रॉडबँडचं डिपार्टमेंट आहे. इथे जर आपण गेलो, हे सिटी न्यूज सुपरफास्टचं जे आहे पेपरचं डिपार्टमेंट. आदरणीय शेळके सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. रक्षाबंधन आपण आपल्या ऑफिसमध्ये आता सेलिब्रेट केलं आहे आणि तुम्ही अनेक ठिकाणी असता, अनेक ठिकाणी जाता समाजात. तर कसं ऑफिसच्या मध्ये असा इनिशिएटिव्ह असणं किंवा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा कशा झाल्या? रक्षाबंधन हा आपला एक सर्वात महत्त्वाचा सण आहे. भावा बहिणीच्या पवित्र नात्या जोपासणारा सण आहे. त्यामुळे सर्वांनी आपण साजरा केला पाहिजे. त्यामुळे आपले बहीण भावानेच नव्हे तर मित्र मैत्रिणी सर्वांनी या सणाचं महत्त्व जोपासलं पाहिजे. त्याच्यात एक बंधुभाव वाढतो आणि आपली संस्कृती जोपासली जाते. पेपरची हेडलाईन लिहिताना फार सोपं जातं, पण आता इथे तरी सर थोडं शांतपणे बोलतात. त्याचं एकदम मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्व. शेवटी RRC परिवारातर्फे शुभेच्छा द्या सगळ्यांना. रक्षाबंधनानिमित्त आणि सर्वांना RRC परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण त्या शुभेच्छा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा हे कसं आहे, हा आहे आवाज आणि ते आहे काम सुरू आहे. आझादी का अमृत महोत्सव. इथे जो तुम्ही न्यूजपेपर जे सांध्या दैनिक आहे आमचं सिटी न्यूज पेपर, त्याची ही टीम. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. इकडे पण आहे सर, काय म्हणता? रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या. माझ्याकडून आणि RRC परिवाराकडून सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक सण हा कुठला ना कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने आपण रक्षाबंधनसारखा किंवा कुठलाही सण, हिंदू सण आपण साजरा करतो. हे याचं औचित्य साधून आज आपल्या RRC समूहामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा खरोखर एक अनोखा आणि एक आपण त्याला म्हणू शकतो की एक उत्साहात्मक असा कार्यक्रम आहे, ज्यामुळे लोकांना यातून एक चांगली प्रेरणा मिळू शकते आणि असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी. छान तुम्ही बोलता, त्याच्या पाठीमागचं कारण मला दिसलेलं आहे. आता बघा इथं काय आहे. तेच खाता का तुम्ही? केव्हा खातो सर. आपल्यासारखे जेव्हा मला मित्र मिळतात तेव्हा. नक्कीच. तर
तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण तर हे आमचे ऑफिस इकडे पण आहे. हा ब्रॉडबँडचे डिपार्टमेंट. फोनवर सध्या कॉल चालू आहे. शुभेच्छा द्या रक्षाबंधनच्या. RRC परिवारतर्फे सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. खूपच मृदू आवाज आहे. आमची गान कोकिळा म्हणू शकतो. लता मंगेशकर सारखा आवाज. यूं तो रिश्ते कई है मगर, यूं तो रिश्ते कई है मगर, रिश्ता भाई बहन का खास है, रिश्ता भाई बहन का खास है. जे व्हिज्युअल्स आहेत, बातम्या आहेत, अर्थातच कॅमेऱ्यामागचे महत्त्वाचे कलाकार असतात. आम्ही जे दिसतो आम्ही फक्त सादर करते आहोत. त्या पाठीमागे बरीचशी मेहनत असते. मग टेक्निकल टीम असो. पण अर्थातच सिनियर कॅमेरा पर्सन आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना बोलूयात. अनुराग, नमस्कार. नमस्कार श्रीदादा. तू नेहमीच वर्तमानपत्र असो किंवा कुठल्याही ठिकाणी जो फोटो येतो किंवा बऱ्याचदा असं तुम्हाला कसं असते अनुराग अभंग. तर अनुराग काय सांगशील? खूप ठिकाणी जातोस, काम करतोस आणि अनेक ठिकाणी तुला जावं लागतं. आजचा जो अनुभव आहे RRC परिवाराशी जुळून तुझा, ऑफिसमध्ये रक्षाबंधन, काय सांगशील? काय शुभेच्छा? तसं तर कधी मी कॅमेऱ्याच्या समोर कधी बोलत नसतो आणि माझं कधी ते अदाकारी तिथपर्यंत आलीच नाही कॅमेऱ्याच्या समोर. मी कॅमेऱ्या मागचा बादशाह आहो आणि मी स्वतःला तेच समजतो मी कॅमेऱ्याच्या मागं खूप काही करू शकतो. पण कॅमेऱ्याच्या समोर बोलणं पण मला खूप म्हणजे अंगाला शहारे येतात. तुम्हाला सांगतो आम्ही जे छान छान दिसतो त्यामध्ये एडिटिंग करून म्हणा काय बोलून दादा असा उभं राहा, अँगल असा की. पण आज आता कसं आहे, कॅमेरामॅन म्हटला ना तर तुम्ही लोकांना स्माईल करायला लावता. आणि तर या काय राज काय एवढी छान छान फोटो किंवा इसके पीछे का किती तपस्या, किती मेहनत करावं लागते? एक मॅनेज स्माईल जी असते, मॅनेज केलेली एक जे असते ना त्याच्यात मजा येत नाही. पण एक नॅचरल स्माईलमध्ये खूप मजा येते. तुम्ही लोकांना ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस माझं जे काम करतो फोटो काढायचं किंवा शूट घ्यायचं त्यावेळेस मी त्यांना कुठलं ना कुठली कॉमेडी करून हसवायचा प्रयत्न करतो. आता हर्षदेवी झाल्या किंवा अनेक कशा तुझ्या आता कसं महिलांना फोटोग्राफर दादा माझा फोटो एक काढून द्या असे म्हणणारे लोक आहेत. तर मग तुला त्यांचा खरोखर राग येतो का? नाही असे बोलणारे खूप कमी आहेत बरं. हा जे चांगले सरळ लोक जे असतात जे मनापासून राहतात तेच दादा म्हणतात. पण काही काही जण आपलं काम काढण्यासाठी आणि चांगला फोटो येण्यासाठी मला काय काय म्हणतात ते मला माहित आहे. ते मी सांगत नाही. टीव्हीवर बोललेलं आहे ऍक्च्युली. खरं आहे काही असं कोणाला म्हणतोय? आता रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ एक एक राज बाहेर काढून राहिला माझा. नाही. आता दादाला कोण कोण फोटो चांगला निघण्यासाठी काय काय म्हणतो याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. नाही हर्षदाताईचं म्हणजे हर्षदाताईचे माझे खूप चांगले रिलेशन आहेत आणि हे ताई मला इतका सपोर्ट करते. दादा सांग, मग मी तिला मार्गदर्शन चांगलं देतो. ए बाई असं करायला लागते बरं, असं चांगलं राहा, या गोष्टी करायच्या. हे आपण त्यांना प्रोत्साहन देतो. एक ताईच्या म्हणजे छोटी बहीण आहे ती माझी आणि मला आनंद वाटते की माझ्या ऑफिसमध्ये अशा माझ्या खूप साऱ्या बहीण आहेत. तर शेवटी काय शुभेच्छा द्याल? एक तुला काय वाटतं की रक्षाबंधन प्रत्येकाचं कसं जावं आता रक्षाबंधन? कसं आहे, घरातला एक सर्वात जवळचा व्यक्ती असते ती बहीण असते. तिच्यासोबत आपण भांडतो, तिच्यासोबत आपण काही गोष्टी शेअर करतो, काही गोष्टी म्हणजे अशा खूप सारी मनातल्या गोष्टी असतात जे तिथं जुळून येतात. ते एक वेळेस जाते लग्न होऊन दुसऱ्या घरी, त्यावेळेस तिची आठवण येतेच आणि कमतरताही खूप भासते. पण ज्यावेळेस ते आपल्या सोबत असते त्यावेळेस आपल्या भांडणाचा, आपल्या काळजीचा परिपूर्ण तीच जबाबदार असते. आपली जेवढी काळजी असते, भावाची काळजी बहीणच घेत असते. ते विचारते आणि ते भांडते बी तेवढीच, तिचा हक्क नाही भेटला तर. सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशनचा हा आनंद. अनुराग काय सांगाल? तसं म्हटलं तर रक्षाबंधन आणि बहीण भावाचं नातं, तसं म्हटलं तर या धाग्याची तर गरज नाही आहे. कारण ते जन्मता जुळलेलं धागं राहते, म्हणजे नातं राहते. आणि त्यासाठी काहीच नाही. आपण ज्यांना मनापासून जर बहीण मानत आहोत त्यांचा आदर बी करतो, त्यांच्यावर भांडायचं बी, त्यांना मारायचं बी चुका करत असतील तर, कारण आपला हक्क बनते तिथं. हे ते असतंच. आपण म्हणतो ना भाऊ बहिणीचं नातं जे असतं म्हणजे बहीण तीच जी आपली एखादी चूक लपवते आणि त्या चुकीच्या बदल्यात अनेक गोष्टी मागते, ती पण हक्काने. सुबह ये खूब झगड़ते, साथ फिर खाना खाए, ताट जो एक को पड़ती, देख दो जा मुस्काए. सुबह ये खूब झगड़ते, साथ फिर खाना खाए, ताट जो एक को पड़ती, देख दो जा
यांचे भांडणे सुरू आहेत. कोण कोणाला राखी बांधते कोण कोणाची भांडते हे बघा. हॅलो, आपली शूटिंग चाललंय. मला घरी तुला मोठी बहीण आहे छोटी बहीण आहे? मोठी बहीण आहे. ही छोटी आहे की मोठी आहे? ये छोटी आहे. छोटी तुला छोटी म्हणतो. नाही नाही मोठी बहीण आहे मी. मोठी आहे ना तू? ठीक आहे. राखी बांधताना काय झालं? तुला रॅगिंग घेते तुझी ताई ओरिजिनल? नाही, नाही. मग घरी त्रास देत नाही का तुला? खूप त्रास देते. का बरं? हे असं तसं काय चालत राहते ते भांडणं. कधी चांगलं कधी हे, कधी काय लागलं तर भाऊ भाऊ, काय नाही लागलं तर भाऊ तिकडे. हा व्हिडिओ बघताना पण ताई तुला बुक्काच मारणार आहे घरी, मला चांगलं माहित आहे. पण हे इथे आहेस, किती दिवस झाले जुळला आहेस तू आणि कसं वाटतं इथं वातावरण? मला 3 मंथ झाले इकडे आणि खूप मस्त वाटलं इकडे काम करून. असं वाटते की हे आपलं दुसरं घर आहे आणि इकडे आमचे खूप मस्त मस्त सर लोक आहेत. तर आम्हाला काही लागलं तर ते आम्हाला सहकार्य करतात की तुला काही असं तसं. दुसरं घर आहे म्हणजे अर्थात हे 12-12 तास काम करावं लागते. दुसरं घर होणारच आहे मला, असं आहे ना? नाही ना? नाही असं काही नाही. पक्का पक्का डायरेक्टली सुट्टी तर मागत देतोय एचओडीला? नाही, ग्रुप आहे, ग्रुपवर मेसेज टाकला की सुट्टीच म्हण. नशीब पगार वाढून मागणार नाही याचे लोक. पंकज सर बघत असतील, आदरणीय आमचे सर, मी क्षमा प्रार्थी यांच्याकडनं लहान आहेत जरा. रक्षाबंधनमुळे सगळंच माफ आहे. ऑफिसमध्ये जर आवाज आला आणि कोणी हळू आवाजात बोलत असलं तर समजून घ्यायचं होता आवाज तुमच्या ताईचा. ताई नमस्कार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या. सरांना आराध्यातर्फे रक्षाबंधनच्या शुभेच्छा. म्हणजे मला सगळ्यांनी सिक्रेट सांगितलं की काहीतरी तू गाणं ऐकणार आहे सामान, तुझा आवाज गोड आहे. आमच्या ऑफिसचे सिंगर आहेत हे. सिंगर आहे? हो, लता मंगेशकरचं नाव ओळखलं का, ऐकलं का तुम्ही? म्हणजे त्यांच्याकडून शिकलेले आहे. हो, तुम्हाला स्टेशनमध्ये गाणं ऐकून देईन ना? सगळ्यांसमोर पाहिजे. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. Anyways, अशी मस्ती सुरूच राहणार आहे. जास्त जर मी म्हणायला लावलं तर ते मला ते काय आता मारामारी सुरू कर. सलामत रहे मेरे दिल का ये अरमान है. यूं तो रिश्ते कई है मगर, यूं तो रिश्ते कई है मगर. चला फायनली आता आरतीश्री सरांची रक्षाबंधन चालू आहे. बघूया आता कसं चालू आहे. सर आमची सर्वांची तर घेऊन घेतली, त्यांची बघू आता जरा कसं वाटतं आरतीश्री सर. पहिल्यांदा तुम्ही गाणं म्हणून दाखवा. मी तर गाणं म्हणाल आधी तुम्हाला म्हणायला लावते. मी ऍक्च्युली प्रत्येकाची मुलाखत घेत असतो. यावेळेसचा हा अनुभव फारच वेगळा आहे. तुमचा हात व्हायब्रेशन मोडवर का जात आहे पण बांधतानी त्याच्या मनीषा ताई आहे. ते खरंच छान वाटते ऑफिसमध्ये असं वातावरण असणं. आता स्वीट पण खाल्लं तर गोड बोला. बोलतो मी नक्कीच, पण आता आपण म्हणतो नाही, पहिले आमचे आरजेश्री सर बोलणार आहे. ज्यांनी आता सर्वांबद्दल बोलले तर ते स्वतः बोलतात. मी फार हळवा आहे तसं आहे. ॲक्च्युली मला सख्खी बहीण नाही. आपण म्हणतो की बहीण भावाचं नातं फार वेगळं असतं. आमच्या घरी असं आहे की मावशीला 2 मुलं, आम्ही 2 भाऊ. आत्यालाही मुलंच आहेत. आमच्या घरात मुलगी अशी नाही आहे. एक ताई आहे, ती ताईच जी आहे आत्ता म्हणजे ती सगळ्यांची लाडकी आहे. तर हे बहिणीचं जे नातं असतं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी जातो. अर्थात आज थोडा हळवं झालं. मागच्या वेळेस आम्ही सेलिब्रेट केलं होतं तर आम्ही ज्या आमच्या ट्रॅफिक पोलीसच्या भगिनी आहेत त्यांना आम्ही रक्षाबंधन केलं होतं. RRC परिवार जुळून मला आत्ता जवळपास 4 वर्ष होत आहेत. पूर्वी पण एक शो यायचा. इथे पण अनेक अशा आमच्या ताया आहेत त्या बघायला मिळतात. तुमच्याशी एक वेगळं नातं आहे. अँकरिंग करत असताना नेहमीच मला महिला वर्गात राहावं लागतं. श्री भाऊजी म्हणून ते ओळखलं जातं. तर खरंच सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. ते एवढं सगळं सांभाळून घेतलं तुम्ही. थँक्यू. स्पेशली यांचं है ना, ह्या ज्या आहेत त्या जाहिरात विभागात सगळं जुळून ठेवतात. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली हा जो आपण ऑफिसमध्ये प्रोग्राम करतो आहे खूप बेस्ट आहे आणि असं कधी केलं नव्हतं म्हणा. बट तुम्ही गेले अनेक वर्ष इथं आहात. आपण म्हणतो की आपला ऑफिस जे आहे आपला दुसरा परिवार असते. तर तुम्ही काय सांगाल RRC सोबत जुळून इथला अनुभव कसा आहे? छान अनुभव आहे. इथे एक असं परिवारासारखं वाटतंय आणि मी एवढ्या वर्षापासून इथे आहे तर खूप छान वाटतंय. असं सख्खा भाऊ आहे? सख्खा भाऊ नाही, माझ्या मावशीची मुलं आहेत. भांडता तुम्ही खूप जास्त आणि तर मला खूप समजून घेते. असं काही नाही. एखादी रक्षाबंधनाची आठवण असेल तुमची की लहान असतानाची, मोठी असतानाची. आता तुमचे भाऊ मोठे आहेत, छोटे आहेत, पण असते ना, सगळ्यात छान मिळाली आतापर्यंतची तुम्हाला आठवण एखादी?
माझा जो छोटा भाऊ आहे त्याला डोरेमोनची राखी खूप आवडायची. एकदा आम्ही ती घेतलेली नव्हती पण तो खूप रडलेला होता. त्यावेळेला आम्ही मग परत इमिजिएटली शॉपमध्ये जाऊन ती परचेस केली. तेव्हा तो खूप खुश झाला होता. ते खूप मस्त वाटलं होतं तेव्हा. थँक्यू. तर बघितलं, हे राखी जी असते फक्त धागा नाही तर हे बंधन आहे आणि नक्कीच तुम्ही ते सेलिब्रेट करा. तर बघितलं तुम्ही, असं सगळं जे सेलिब्रेशन आहे ते आता आम्ही करत असतो. आता सध्या तरी श्रावण मासाचं कावड महोत्सवाचं कव्हरेज जे आहे ते आपण राजेश्वरोत्सवात दाखवतो. तर आमचा राजेश्वरोत्सव RRCचा हा संपूर्ण परिवार, आमच्या परिवाराकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कधीही कुठली बातमी असो ती ब्रेक करणं, ते करत असताना 24 तास काम करत राहणं असं मीडियाचं काम असतं. हे कर्तव्य आम्ही फार बजावतोय आणि अर्थातच तुम्हाला ते आवडते म्हणून तुमचं प्रेम आम्हाला आतापर्यंत मिळत आलंय. तर तुमच्या या सगळ्या प्रेमासाठी मनपूर्वक धन्यवाद. आजचा आमचा शो हा आपलेपणाचा होता. असं आपुलकीचं नातं प्रत्येकाने जपावं आणि हे रक्षाबंधन असो, 15 ऑगस्ट असो किंवा हा श्रावण मास असो, या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यांनी आनंदी निरोगी राहावं अशी आमची नेहमीच इच्छा असते. तर या शुभेच्छासोबत आत्ता इथेच थांबतोय. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. RRC डिजिटल अकोला आमचं यूट्यूब पेज आहे, त्यावरती सबस्क्राईब करा. इन्स्टा पेजवरती तुम्ही जाऊ शकता, तेही फॉलो करू शकता. किंवा जर हा शो आवडला असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या नंबरवर कळवा. अर्थातच मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा बघत राहा. धन्यवाद.